मी या कर्जत तालुक्यात आणि खालापूर तालुक्यात गेली 40 वर्ष मी काम करतो। तळागाळातल्या लोकांचे माझे एवढे घरोघरचे संबंध आहेत की मी जिथं जाईन तिथशी मला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी मला तिथं जागा मिळते। नगरपालिकेमध्ये 99 पासून मी नगरसेवक आहे। 3 वेळा उपनगराध्यक्ष झालो, 1 वेळा नगराध्यक्ष झालो। आता 2019 मध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो। तर लोकांशी आणि मी जी मराठीच्या माध्यमातून जी कर्जत शहराचा नकाशा जो बदलला तो मी कर्जत नगर परिषदेच्या दृष्टीने तो लोकांच्या स्मरणात आहे की बाबा हा काम करणारा माणूस एकूण एक माणसाला मी ओळखतो। त्याच्यामुळे ती आता त्यांचा एकंदरीत कल बघितला तर महेंद्र शेठ थोरवे यांना मोठं मताधिक्य भेटेल। दैवली गावातून तर कमीत कमी 3 ते 4 हजाराचा लीड भेटेल। म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये आता ती उमेदवार म्हणून त्यांची जी आता स्वतःची मतं आणि आमची मतं म्हणजे आमची भाजपची 35-40 हजार मतं आहेतच, ती महेंद्र शेठ थोरवेंच्या पारड्यात पडणार आहे। त्याच्यामुळे ते निवडून येणार हे काळ्या दगडावरची रेघ आहे। म्हणजे त्यांना कुठेही अपयश येणार नाही किंवा कुठेही कुठल्या गावात गेलो तरी ती त्यांच्या नावाची आहेच। म्हणजे प्रत्येक गावात गेलो, खेडोपाडी गेलो तर खेडोपाडी सुद्धा त्यांची मतं 50% असतील तर आमची 40% आहेत असती तशी जी भाऊंना मागणारी आहेत ती। आणि सुरेश भाऊंनी सुद्धा युतीचा धर्म पाळण्याचा जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही त्यांचं काम करत आहोत आणि त्यांना 100% निवडून आणणार म्हणजे आणणारच। ते जिल्हा परिषद वार्ड आम्ही पिरतून काढला, त्याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते मूळचे, परत त्याच्यामध्ये ॲडिशनल भाऊंचे कार्यकर्ते, माझ्या व परिचयाचे कार्यकर्ते, आदिवासी, कातकरी, जे जे या तालुक्यामध्ये ज्या ज्या जाती जमाती आहेत त्यांचा आमचा एकदम सलोख्याचे संबंध असल्या कारणाने या राजकारणात जेव्हा आम्ही आता 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा सहभाग घेतला तेव्हा आम्हाला महायुतीचा आदेश आल्यामुळे आम्ही जो सहभाग घेतला आणि आता त्याच्या प्रचारार्थ आम्ही गावोगावी फिरून लोकांना कन्व्हिन्स करत आहोत। कन्व्हिन्स करायची गरज नाही, लोकच तयार झाले की आता येणारी सीट कोणाची आहे तर महेंद्र शेठची। महेंद्र शेठ निवडून येणार म्हणून ते म्हणतात मग आपलं निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतं देणं हे चांगलं राहील आणि पडणाऱ्या उमेदवाराला देऊन फायदा काय होणार आहे। म्हणून महेंद्र शेठच्या पाठीशी पूर्ण जनता आणि पूर्ण कार्यकर्ते भाजपचे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। आता मी मतदारांना आणि जनतेला आवाहन करतो की महेंद्र शेठनी जो केलेला विकास, भाऊंनी केलेला विकास, आम्ही जो नगरपालिकेत केलेला विकास, त्या दृष्टिकोनातून एकंदरीत मतदारांनी सुद्धा विचार करून महायुतीच्या माध्यमातून महेंद्र शेठ थोरवेच्या धनुष्यबाणावरतीच शिक्का मारावा ही माझी कळकळीची विनंती आहे।